नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. पीक विम्याबाबत नवीन अपडेट समोर आले आहे. अनेक शेतकऱ्यांची रक्कम जमा झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी. 22,500 पीक विमा वाटप सुरू होण्यास खुशखबर. शेतकऱ्यांसाठी 16 जून महत्त्वाचा ठरलेला आहे. कारण ठळक बातम्यासह आपण पाहत आहोत. बँक खाते तपासा लवकरात लवकर. 36 जिल्ह्यात हे 22,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत आहे का? किती रक्कम मिळणार आणि खाते कसे तपासायचे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू. त्यामुळे व्हिडिओ जे आहे आपण शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमार्फत समजून जाईल. पीक विमा अपडेट, पीक नुकसान भरपाई, बँक खाते तपासा, नवीन शासन निर्णय, हवामान अंदाज, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये समजून जाईल. मित्रांनो, नैसर्गिक आपत्तीमुळे, अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर कारणांमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानाची भरपाई म्हणून शासनाकडून पीक विमा दिला जातो. तुम्हाला माहीतच असेल की आपल्या शेतीमध्ये पावसाळ्यामध्ये जे आपण नुकसान होतो, त्यामुळे जे आहे हवामान अंदाज, शासन निर्णय, बँक खाते, नुकसान भरपाई, पीक विमा जे आहे संपूर्ण आपण माहीतच असेल, ज्याकडून शासनाकडून आपल्याला आर्थिक मदत म्हणून काही पैसे दिले जातात. आताच्या पीक विम्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. तर आज 26 जून महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वात मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याच्या रक्कमचे वितरण सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच काही जिल्ह्यात जे आहे शेतकऱ्यांसाठी 16 जून महत्त्वाचा ठरलेला आहे. 22,500 पीक विमा वाटप सुरू होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्याने पीक विमा भरला होता, जे पात्र ठरले आहेत, त्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्याची प्रक्रिया जी आहे आज 16 जूनपासून सुरू झालेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपले बँक खाते तपासा. पीक विमा आला का? कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका. मित्रांनो, तुमच्या खात्यात रक्कम आली आहे का हे तपासण्यासाठी तुम्ही तुमचे बँक खाते, पासबुक किंवा मोबाईल बँकिंग ॲप तपासू शकता. तसेच संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील माहिती पाहू शकता. अनेक शेतकरी विचारत आहेत की किती रक्कम मिळणार. तर मित्रांनो, खूप शेतकरी जे विचारत आहेत की किती रक्कम मिळणार. तर मित्रांनो, ही रक्कम प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानाच्या प्रकारानुसार आहे. म्हणजेच तुमचं जितकं नुकसान झालेलं आहे त्याचा डबल तुम्हाला जे आहे पैसा मिळू शकतो. नुकसानाच्या प्रकारानुसार आणि पात्रतेनुसार वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सर्वांना समान रक्कम मिळणे असंही नाही. म्हणजे सर्वांना रक्कम मिळू शकत नाही. सर्वांना समान रक्कम जी आहे मिळू शकत नाही. तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये आहे का हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे. कारण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये निधी वितरित केला जातो. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये आधी आणि काही जिल्ह्यांमध्ये नंतर रक्कम जमा होऊ शकते. म्हणजे काही जिल्ह्यामध्ये आधी तर काही जिल्ह्यामध्ये जे आहे नंतर रक्कम जी आहे जमा होऊ शकते. त्यामुळे काळजी न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला पण लाभ मिळू शकतो. जर तुमच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झाली नसेल तर काळजी करू नका. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधा आणि तुमचा अर्ज व बँक खाते तपशील योग्य आहेत का पडताळून घ्या. म्हणजेच तुमचे आधार कार्ड, पासबुक, बँक खाते डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते तपासून घ्या. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अशा महत्त्वाच्या योजना आणि अपडेट्स वेळेवर मिळवणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जिल्ह्यात पीक विम्याची रक्कम जमा झाली का आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.